सांगलीमध्ये LPG गॅसचे दर आणखीन 5 रुपये वाढलेले आहेत। जे दर काल 80च्या आसपास होते ते दर आता आज सकाळीपासून 85 रुपयापर्यंत गेले आहे। त्यामुळे युद्धाची झळ जी आहे ती अजून वाढताना दिसून येते। सध्या आपण पाहतोय साधारणतः 5 रुपयांनी हे LPG गॅसचे दर वाढल्यामुळे रिक्षा चालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याच्या अगोदर जवळपास 55 रुपये दर 45 रुपये दर होता, तो एकदम 25 रुपये वाढला गेला, जो दीड आठवडा 80च्या आसपासमध्ये होता। मात्र अचानकरित्या काल 5 रुपयाची वाढ झाल्यामुळं 85 रुपये LPG गॅस हा रिक्षा चालकांना आता भरावा लागतोय। हे परवडतंय का सगळं 85 रुपयामध्ये भरणं? नाही, कारण पहिल्या स्टार्टला 45 रुपये होतं, नंतर 55 रुपये झाले, नंतर 79 रुपये झाले, आता 84 रुपये झाले। 84 रुपये होऊन देखील भाडे वाढ कोणीही देत नाही। मग ह्याबद्दल सरकारने काहीतरी विचार करायला पाहिजे, नाही तर रिक्षा बंद ठेवण्याची पाहिजे येणार आहे। आता 85 रुपये दर झाले, ते दर परवडत का तुम्हाला? नाही, परवडत नाहीये, कारण अवरेज पडत नाही। LPG गॅसला अवरेज पडत नाहीये, त्यामुळे आता पॅसेंजर बी काय वाढवून देत नाही, पैसे भाडेवाढ करावं लागणार आहे। तर अशाच पद्धतीनं जर LPG गॅसचे दर वाढू लागले तर नाईलाज तो दरवाढ करावी लागेल, असं देखील रिक्षा चालक सांगतात। त्यामुळे एकूणच या LPG गॅसचा जो या ठिकाणी तुटवड्यावरती देखील परिणाम आहे। याच काही मोजक्याच पंपावरती सांगली शहरातील LPG गॅस उपलब्ध होतो आणि दुसरीकडं रेट जो आहे एकाच पंपावरती अजूनही या ठिकाणी गॅस पुरवठा होतोय आणि दुसरीकडं जो दर आहे तो दर देखील सातत्यानं वाढताना दिसून येते। यामुळं दर वाढवण्याचे रिक्षा चालकांचे जे आहे दर वाढवावे लागतील अशी देखील परिस्थिती आहे। कॅमेरापर्सन योगेश सोबत कुलदीप माने, ABP माझा, सांगली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।